चंद्रपूर जिल्ह्यातील पैनगंगा नदीतील जलपातळी खालावली असून पर्यायी व्यवस्था झाली नाही तर कोरपना तालुक्यातील वनोजा येथील डालमिया सिमेंट उद्योग बंद पडू शकतो। त्यामुळे या जलसंकटावर तातडीने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी कंपनीचे प्रकल्प प्रमुख सुब्रायडू अय्यागरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे। पाण्याची उपलब्धता नसल्याने सध्या सिमेंट कंपनी कमी क्षमतेने चालवली जात असल्याचे पत्रात नमूद आहे। पैनगंगा नदीतून वनोजा येथील डालमिया सिमेंट कंपनीला उत्पादनासाठी पाणी पुरवठा होतो। कंपनी व्यवस्थापनाने पाणी पुरवठ्याबाबत चंद्रपूर पाटबंधारे विभागाशी करार केला आहे। या करारानुसार प्लांट चालवण्यासाठी वनोजा येथील पैनगंगा नदीचे पाणी मागील 4 वर्षांपासून वापरले जात आहे। मात्र सध्या स्थितीत नदीत पाण्याची पातळी खालावली आहे, पुरेसे पाणीच मिळत नाही। त्यामुळे हा प्रकल्प कमी क्षमतेने चालवावा लागत आहे। याबाबत पर्यायी व्यवस्था झाली नाही तर सिमेंट उत्पादनच ठप्प करावे लागणार आहे। सिमेंट कंपनीवर 10,000 लोकांना रोजगार मिळाला। कंपनी बंद पडल्यास रोजगारासह राज्याच्या विकासावरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनिष्ट परिणाम आहे। या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी कंपनीने केली आहे। सिमेंट कंपनीला दररोज 300 क्युबिक मीटर पाणी लागते। कंपनीची स्वच्छता क्षमता 2.0 MTPA, सिमेंट क्षमता 2.86 MTPA आणि पॉवर प्लांट क्षमता 32 MW एवढी असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली।